सारखं बरं बाजूला. थांब थांब थांब, एवढ्या गडबडीत कुठं चाललीस ग? दवाखान्यात चालले. सारखं बरं बाजूला. अगं काय झालं नेमकं तिथं सांग. डोळे दाखवायला चालले. काय झालं नेमकं डोळ्याला? रात्री झोपल्यावर मला काहीच दिसाना गेलंय डोळ्यांनी. अरे काय डोक्यावर पडलीस का काय? जमरा दवाखान्यात जा. घरी असलं ना हे असा मोबाईल चालू आणि त्या मोबाईल मध्ये असं मुंडकं, मग आपण किती पण आवाज द्या ऐकायला जाणार नाही. मग आपण मोठ्याने वरडलं ना तेव्हा म्हणणार काय म्हणली. आई गो माझं बोट कापलं. इडी तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? कशाला खपाला कांदे चिरलीस? बिनकामाचं उग तुला 100 वेळा सांगितलं कांदे बिंदी कापाजून कापलं का नाही बोट आता? हा तुला काळजी घ्यायचा म्हणून 100 वेळा सांगितलं का नाही तुला? सारखं निष्काळजीपणा करतीस मूर्ख कुठली. कापलं का नाही आता बोट? बिनकामाचं सारखं उग शहाणपणा करून हे करतीस उगा. पुन्हा कापणू बघ कांदे. कसलं बोट कापलंय बघ. अरे बाळा ॲम्ब्युलन्स बोलवू का? नाटक करतीय. लग्नाआधी नवरा बोलायचा तू बोलतच राहा मला ऐकायला छान वाटतं, आणि आता म्हणतो जरा बकबक बंद करशील का तुझी? अहो तुम्ही जर कुणावर प्रेम करत असाल ना तर मला आत्ताच सांगा, मी लगेच घर सोडून निघून जाईल. करतोय की. कुणावर? बहिणीवर. अहो बहिणीवर तर कुणी पण प्रेम करतय. अगं तुझ्या. की तुला एक बोलू काय? बोला की. समज मी मेलो तर तू दुसरं लग्न करशील काय? नाही हो, तुम्हाला बाकीच्या मुलींसारखी दिसले का? मी आयुष्यभर माझ्या बहिणी सोबत राहील. थांबा की, जर मी मेलो तर तुम्ही दुसरं लग्न करणार काय? नाही ग, मी पण बाकींच्या पोरांसारखा नाही ग. मी पण आयुष्यभर तुझ्या बहिणी संकटच राहीन. जीता था जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी. पुढचं बी गाणं म्हणा की. जिसे मैं ताई मनता था. तुझ्या हाता पाय पडून सांगतोय, माझ्यासोबत भांडणं करू नको. तू जेव्हा जेव्हा माझ्यासोबत भांडणं करतीस का तेव्हा तेव्हा मला दुखणं येतंय, मी बिमार पडतोय आणि मला हॉस्पिटल जावं लागतं. तुमच्या पाया पडते, मला हे असलं काही सांगू नका. मी जर तुमच्यासोबत भांडण नाही केले तर मी बिमार पडन, मला हॉस्पिटलला जावं लागेल, मला 10 दिवस ऍडमिट व्हावं लागेल. काही करते पण मी भांडण करायचं सोडू शकत नाही. मला माफ करा. बोल की सुने. ऐक की, मला आयफोन घेऊन दे की. ते आयफोन किती रुपयाला असते? 1.5 लाखाला. बर बर, मी काहीतरी करतो. पण तू 1.5 लाखासाठी काय करणार? तुझ्यासोबत ब्रेकअप. ब्रेकअप. तसं आहे ना, मला हे आवडलंच नव्हतं, पण माझी आई म्हणली नवरा जर येडपाट असेल ना तर संसार सुखाचा होतो.